जी टीव्ही न्यूज मराठीच्या रणसंग्राम या निवडणुकी विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. मी विलास महाले. घाटंजी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाकरिता 11 नामांकन अर्ज दाखल झालेत, तर नगरसेवकाकरिता 109 नामांकन अर्ज दाखल झालेत. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी शिवसेना शिंदे गटाकडून गजानन ढवळे यांनी नगराध्यक्ष पदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेना शिंदे गटाकडून यावेळी घाटंजी शहरात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं. शैलेश ठाकूर यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदाकरिता अर्ज दाखल केला. वंचित बहुजन आघाडीकडून संगपाल कांबळे यांनी नगराध्यक्ष पदाकरिता अर्ज दाखल केला. जनतेला भेडसावणारे प्रश्न घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संगपाल कांबळे यांनी यावेळी व्यक्त केली. घाटंजी नगर परिषदेची जी काही निवडणूक आहे, स्थानिक स्वराज्य संस्थेची पहिली निवडणूक असल्यामुळे नगराध्यक्ष पदाचा एक उमेदवार आणि सोबत 2 उमेदवार सदस्य पदासाठी हे या नगरपालिकेमध्ये आमचे उभे आहेत. वंचित बहुजन आघाडी कुठला मुद्दा घेऊन मतदारापर्यंत? वंचित बहुजन आघाडी सातत्याने गेल्या 7-8 वर्षापासून या तालुक्यामध्ये एक विपक्षाची भूमिका इथे आम्ही निभवत आहोत आणि सर्व जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आम्ही इथे करत आहोत. या शहरामध्ये ज्या काही प्रश्न आहेत या संपूर्ण प्रश्नाला घेऊन आम्ही या निवडणुकीला समोर जाऊ. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणूक रिंगणात उतरण्याचं नेमकं कारण काय, असा प्रश्न शैलेश ठाकूर यांना GTV न्यूज मराठीने विचारला. त्यावर लोकांच्या हिताकरिता आपण वेगळा निर्णय घेतला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली. शैलेश भाऊ, आपण घाटंजी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आज नामांकन भरलेलं आहे. आपण स्वतः नगराध्यक्ष पदासाठी नामांकन भरलेलं आहे. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे का, मागच्या टर्ममध्ये आपली सत्ता होती नगर परिषदेवर आणि त्यावेळेस आपण एक स्वतंत्र आघाडी तयार केली होती आणि त्या माध्यमातून आपण आपले नगरसेवक निवडून आणले आणि नगर परिषदेची सत्ता हासिल केली. यावेळेस असं काय झालं की आपण स्वतंत्र आघाडी न करता एक राष्ट्रवादी पक्षाचं चिन्हावर आपण निवडणूक लढत आहे. यामागची नेमकी भूमिका काय? या ठिकाणी महत्त्वाचे सांगायचे म्हणजे असं आहे की मला घाटंजीचा विकास हा सर्वतोपरी माझ्या डोळ्यासमोर आहे आणि त्याकरिता लोकांच्या हिताकरिता घाटंजीच्या नागरिकांकरिता जो काही निर्णय मला घ्यावा लागेल ती मी घेतलेला आहे. त्यामुळे आपण असं सांगू शकत नाही की तुम्ही वेगळ्या आघाडीने लढले. तुम्ही महाराष्ट्रात नाही तर देशात असे अनेक पक्ष पाहिले, आघाड्या पाहिल्यात. ते पुढं चालून जनहिताच्या दृष्टीने लोकांच्या हिताकरिता आपला स्वतः निर्णय घेऊन वेगवेगळ्या पक्षात विकासाकरिता जातात आणि एक विकास त्या शहराचा आपल्या पदरात पाडून घेतात. बघा, मी 1993 पासून घाटंजी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होतो आणि घाटंजीचा विकास गेल्या 30 वर्षापासून रखडलेला होता. म्हणजे सांगायचे झाल्यास 30 वर्षापासून या घाटंजी शहराचा विकासाचा बॅकलॉग होता. आणि आज तुम्ही पहा, ह्या मतदारसंघाचं ज्यांनी आमदार म्हणून नेतृत्व केलं होतं, राज्यात कॅबिनेट मंत्री म्हणून ज्यांनी नेतृत्व केले असे माननीय शिवाजीरावजी मोघे कित्येक वेळा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री असून देखील त्यांना साधं विकासाचं काम करता आलं नाही. आज लोक अनेक दावे करतात, विशेष करून भाजपाचे. हा रस्ता आमच्या प्रयत्नातून आम्ही केला आहे. गडकरी साहेबांना विनंती केली होती मी त्यावेळेस उपनगराध्यक्ष असताना, आम्ही सर्व नगरसेवक जाऊ. त्याच्यानंतर आज ज्या प्रशासकीय इमारती पुढे आम्ही उभा आहोत
जे कोणी याचा दावा करत असेल की आमच्या ह्या प्रयत्नातून आम्ही आणला आहे, तर त्यांनी ह्या आजही घाटंजी नगर परिषदेत अभिलेख उपलब्ध आहे की या बाबतीत पुढाकार कोणी घेतला. आज अशी भव्य अशी प्रशासकीय इमारत आहे जे जिल्ह्यात नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, अल्पसंख्याक म्हणजेच मुस्लिम बांधवांकरिता उर्दू शाळेची अवस्था तुम्ही बघितली असेल. म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात विद्यार्थी, छोटे छोटे विद्यार्थी त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था नव्हती. म्हणजे अशी पूर्ण घाणेरडी व्यवस्था होती. शौचालय जाण्यासाठी काही व्यवस्था नव्हती. आज तुम्ही पहा, इथं महाबलाय व्यायाम प्रसारक मंडळाच्या लगतच आम्ही ते जागा उपलब्ध करून दिली आणि एक डौलानं एक चांगली इमारत ह्या शाळेची या ठिकाणी उभी आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जे माझ्या मनात होतं की पाणी पुरवठा योजना घाटंजीत पाणी हे मुबलक प्रमाणात आहेत. पाणी उपलब्ध असून सुद्धा आपण नागरिकांना पाणी देऊ शकत नाही, ही मोठी दुर्दैवी गोष्ट होती. त्यामुळं मी अमृत योजनेअंतर्गत 50 कोटी रुपये शासनाकडून मंजूर करून आणले. आज तुम्ही शहरात बघत आहेत ठिकठिकाणी नवीन पाणी पुरवठा योजनेचे काम चालू आहेत. 4 पाण्याच्या टाक्या पण तर स्वतंत्र दिल्या. हे आमच्या कार्यकाळात झालेली कामे आहे. हे आमचं एक म्हणजे काय म्हणू, लोकांपुढे आता जे मतदारांपुढे जाऊ ह्या गोष्टीचा मतदार नक्कीच विचार करेल. आज तुम्ही तमाशा पाहिला, शिवसेना शिंदे गटाचे 400 ते 500 रुपये रोज देऊन लोकांना आणत आहेत. भाजपांनी तेच गित्ता गिरवला, 400-500 रुपये देत आहेत. शेतातले मजुऱ्या पाडून लोक या ठिकाणी येत आहेत, खुलेआम बोलत आहेत की 500 रुपये दिले, 400 रुपये दिले, कोणाला 1500 रुपये दिले. काँग्रेसची तेच अवस्था आहे. म्हणून तुमच्या माध्यमातून मला एक आवाहन करायचं आहे घाटंजीकरांना, घाटंजीतील मतदारांना, का आपण ह्या चोरांपासून सावध राहा. तुम्ही रणसंग्राम या निवडणूक विशेष बातमीपत्रात इथेच थांबतो. पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा GTV न्यूज मराठी. नमस्कार.